सकाळचे आता वाजलेले 8:15 आणि आज आहे जिल्हा परिषदेचं आणि पंचायत समितीचं मतदान. तर मतदानाला मी सकाळी लवकरच जाऊन येणार आहे. तर त्यासाठी मी आधी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आता मी निघालेली आहे मतदानासाठी. आत्ताच मागची जी निवडणूक झाली त्या मतदानाच्या वेळेस दुपारनंतर गेले होते, तर एवढी गर्दी झाली होती की 2 तास लागले मतदानाला. आणि दुपारनंतर गर्दी जास्त होते, सकाळी सकाळी लोक जास्त नसतात. आणि अगदी तसंच झालं, अजिबात जास्त गर्दी नव्हती. लगेच नंबरही आला आणि मतदानही झालं. आणि त्यानंतर घरी आले, भाज्या वगैरे निवडलेल्या आहेत. आणि ज्या भाज्या निवडलेल्या आहेत म्हणजे वाटाणा निवडलेला आहे, तर ते वाटाणा आणि थोडंसं शिळं राहिलेलं, तर ते आता गाईला घालून घेतलेलं आहे. आणि आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे. इकडं पातेल्यामध्ये भात टाकलेला आहे आणि आज मटारची भाजी बनवायची आहे, तर त्या भाजीची तयारी करून घेतलेली आहे. कोणत्याही भाजीमध्ये टोमॅटो घालताना मी टोमॅटोचे बी हे काढूनच ठेवते वाटीमध्ये आणि ते बी ज्या ठिकाणी मी भाज्या लावलेल्या आहेत त्या ठिकाणी टाकते. तर अशी भरपूर टोमॅटोची रोपं तयार झालेली आहेत. आणि अशी टोमॅटोची रोपं तयार करायची असतील तर शक्यतो आहे ना, जे देशी टोमॅटो असतात ना, त्यांचा आकार गोल असतो, तेच टोमॅटो बाजारातून आणायचे, म्हणजे त्याची बी लगेच लागून निघतात आणि रोपंही छान तयार होतात. माझ्याकडे अशी भरपूर रोपं तयार झालेली आहेत आणि टोमॅटोही आता लागायला लागलेले आहेत. तर त्यानं हे भाजीसाठी मी हे वाटण बनवलेले. आज मी मोड आलेली मटकी आणि वला वाटाणा ह्याची मिक्स रस्सा भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी हे वाटण काढलेले. ह्याच्यामध्ये हा कांदा घेतलेला आहे, थोडासा मी भाजून घेणार आहे आणि थोडासा फोडणीसाठी. त्यानंतर एक आल्याचा तुकडा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आहे, लसूण आहे, नारळ आहे, टोमॅटो एक कापून घेतलेला आहे, 4-5 काजू घेतलेले आहेत आणि लसूण मी वाटणामध्ये घालणार आहे. त्यानंतर भाजी बनवतानाही थोडासा चेचून लसूण घालणार आहे. तर आता मी वाटण भाजून घेते. स्टीलच्या पातेल्यामध्ये मी भातही घातलेला आहे. भातामध्ये थोडंसं तूप घातलं म्हणजे भात खाली लागत नाही. स्टीलच्या पातेल्यामध्ये भात लगेच खाली लागतो, त्यामुळे मी नेहमीच आहे ना थोडंसं तूप घालत असते. वाटण आहे ना मी छान असं हे भाजून घेतलेले, कांदा, टोमॅटो, नारळ, काजू, कढीपत्ताही टाकला होता. आता हे वाटण मी वाटून घेते बारीक. मोड आलेली मटकी आणि वाटाण्याची भाजी त्याला मी कढईमध्ये फोडणी देऊन घेणार आहे आता. तर जिरी मोहरीची फोडणी टाकलेली आहे, हा कांदा टाकलेला आहे, त्यानंतर हा थोडासा लसूणही टाकलेला आहे. हा लसूण मी चेचून घेतलेला आहे. ही टाकलेली आहे 4-5 कढीपत्त्याची पानं, थोडीशी हळद, हे जे वाटण बनवून घेतलेले तर ते टाकून घेतलेले. 1 चमचा ही लाल तिखट टाकलेले, हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे काळं तिखट मी 1 चमचा टाकलेले. लाल तिखट काय जास्त तिखट नाहीये. वाटणाला आहे ना छान असं तेल सुटलेले. आता हे वाटाणे घालून घेतलेले, त्यानंतर ही मटकी घातलेली आहे. घरी बनवलेला हा गरम मसाला टाकलेला आहे. आणि थोड्या पाण्यावरती मी ही भाजी शिजू देणार आहे. वरून ही कोथिंबीर घातलेली आहे आणि हे घातलेले आवश्यकतेनुसार मीठ. मटकी वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे. मोड आलेल्या मटकीची आणि वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे. इथं थोडीशी पालकाची भाजी, हिरवी मिरची, कांदा, लसूण आणि हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ टाकून मी बनवलेली आहे. बाकीची सगळी कामं आवरल्यानंतर कपडे धुवून घेतलेले आहेत. सगळ्यात जास्त कपडे मुलाचेच आहेत, कारण त्याचे कपडे सगळे खराबच होते आणि गच्च बॅग भरून कपडे होते, तर ते सगळे धुवून घेतलेले आहेत. थोडे थोडे करून मी रोजच धुते आणि आज सगळे संपलेले आहेत म्हणजे कपडे धुयचे. फक्त आता एक ब्लँकेट होतं तर तेही धुवून काढलेले, कारण त्याची सुट्टी संपत आलेली आहे.
त्यामुळे त्याचे सगळे कपडे धुवून टाकलेले आहेत.